मॉर्निंग महाराष्ट्र लाईव्हची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने करतोय। अर्थातच बातमी आहे कॅबिनेटच्या बैठकीसंदर्भातली। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता महत्त्वाची बैठक आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार बैठकीला उपस्थित राहतील, तर महत्त्वाची बैठक ते घेतात। राज्याचा निर्णय होतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। अनेक महत्त्वाचे विषय आज चर्चेले जातील आणि महत्त्वाच्या काही घोषणा होण्याची देखील शक्यता आहे। कॅबिनेटच्या बैठकीच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दुपारी 12 वाजता ही बैठक आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार असून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संदर्भात महत्त्वाचं मंथन आणि सरकारची तयारी देखील याच बैठकीत होण्याची शक्यता आहे। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडनं कॅबिनेटच्या बैठकीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपण घेऊयात। स्वप्नील, दुपारी 12 वाजता कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात होते आहे आणि अर्थातच आगामी अर्थसंकल्पाच्या संदर्भात महत्त्वाचे विषय या बैठकीमध्ये चर्चेले जाऊ शकतात। यासोबतच आणखीन कोणते कोणते महत्त्वाचे असे विषय की जे आज या बैठकीमध्ये प्रामुख्याने महत्त्वाच्या स्थानी असतील? शुभम, राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार। एकूणच सर्व मंत्री उपस्थित असतील। मात्र काल जर बघितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत ठीक नसल्यामुळे हे काही कार्यक्रम रद्द करण्यात आले होते। मात्र आज ते या कॅबिनेटसाठी उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि एकूणच धनंजय मुंडे हे सुद्धा या कॅबिनेटला उपस्थित असतील का याकडे विशेष लक्ष असणार आहे, कारण गेल्या कॅबिनेटमध्ये ते उपस्थित नव्हते। एकूण आज राज्याच्या दृष्टीने अनेक विषय हे या कॅबिनेटच्या मध्ये चर्चेले जातील। मात्र आगामी काही दिवसांमध्येच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। हे अधिवेशनादरम्यान कोणकोणते विषय राज्य सरकारकडून मांडण्यात येणार आणि कशा प्रकारची तयारी ही राज्य सरकारची असली पाहिजे या संदर्भात सुद्धा आज एकूण चर्चा या कॅबिनेटमध्ये होणार आहे। त्यामुळे आज जरी कृषी असेल, शिक्षण असेल आणि कॅबिनेटच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय आज होणार असले तर एकूण आपण बघतोय अर्थसंकल्पाच्या दृष्टीने काय निर्णय होतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी स्वप्नील, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।